तेजू अक्का आळू दादा अक्का अक्का आळू आज तुझ्या पुढे माझ्या तेजूच्या मदतीची भीक नाही मागणार मी. कारण मला माहितीये ती तुझ्या भाळावरच्या मळवटा एवढीच पवित्र आहे, खरी आहे ती. आज तिची नाही तुझी परीक्षा आहे, आणि ही परीक्षा देताना तिला काय झालं तर सगळ्यात आधी तू खोटी ठरशील. ही परीक्षा आहे ना, ही परीक्षा तुझ्या अस्तित्वाची आहे. त्यामुळे तुला आज सिद्ध करावंच लागल. सिद्ध कर, तू आहेस. सिद्ध कर. उठ, जागी हो, माझ्या बहिणीच्या पाठीशी उभी राहा. तू आहेस याचा पुरावा तुला द्यावा लागल. माझ्या बहिणीबरोबर तुला तुझं अस्तित्व सिद्ध करावंच लागल. दाखव या जगाला तुझ्या लेकराच्या पाठीशी उभी आहेस तू. अरे देवा परमेश्वरा, अक्का मला काय का थांबव हे सगळं. बाहेर बोलवा पोरासनी. तुम्हीच थांबवू शकताय. एकदा बांध सुटला का सुटला, एक तर शिकार तरी होते किंवा वार तरी फोकट झाला. आम्ही आता दोन्हीसाठी तयार आहोत, पण आता ह्यात मध्ये कुणीच पडू शकत नाही. गुरुजी, ही परीक्षा थांबवण्यासाठी आपण काही करू शकतो का? अहो अक्का प्रेग्नेंट आहे, तिला त्रास होईल. गुरुजी अहो काय चाललंय? थांबवा ना हे सगळं. अक्काला बाहेर येऊ दे ना. याला पलटीचा सोहळा म्हणतात पोरींनो. ही परीक्षा द्यायला येणारा कधी माघार घेऊ शकत नाही. हे पात्र शत्रुरावांचं आणि हे तेजश्रीचं. आता या पात्रांमधला शेवटचा थेंब जेव्हा संपेल तेव्हाच ही परीक्षा थांबेल. जोपर्यंत जो पलटीत राहील तो खरा, आणि जो बाहेर फेकला जाईल त्याच्या मनात काहीतरी खोट आहे हे सिद्ध होईल. गुरुजी पण अक्काच्या जीवाचं काय? जिच्यासाठी हा सोहळा आहे ती काळजी घेईल ना. काळजी नका करू पोरींनो. अक्का बाईस धीर धर, समजा नीट होईल बघ. देवी ऐक, आमच्या अक्काचं रक्षण कर. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायाची होऊ नये. तळा तळात तुम जीव शिवात तू.
परीक्षेत खरी ठरली. अक्का तू खरी ठरली. अक्का डॅडी 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 थांबा मी आलो. तिकडे बघा त्याची पार्टी उलटी झाली. चिरंजीव अरे ओ माणूस कवा गा तुला सांगता येणार नाही. त्याला वाचवायला पाहिजे कोणतरी. अरे हाय का कोण वाचवणार. आता ह्याचं काय खरं नाही. या पाण्यात जाणं म्हणजे लय डेंजर आहे. अरे या नदी उतरणं म्हणजे परत नाही येण्यासारखं काय. सुनबाई सुनबाई वाचवा तुमच्या नवऱ्याला. अहो तो तुमचा फक्त नवरा नाही, तुमच्या होणाऱ्या बाळाचा बाप बी आहे. अहो तुमच्या होणाऱ्या बाळाला अनाथ म्हणून वाढवणार आहात का तुम्ही? अहो मुलाला आई बाप दोन्ही लागतात हो. तुम्ही आई विना वाढलात तसं तुमच्या पोराला बापा विना वाढवू देऊ नका. जे तुम्ही भोगलं ते तुमच्या पोराला भोगू देऊ नका. माझं ऐका, माझं ऐका. बायको म्हणून नाही, आई म्हणून विचार करा. आता शत्रूला फक्त सूर्याच वाचवू शकतो. माझं ऐका, बोलवा सूर्याला, बोलवा त्याला, नाही तर तुमचं लेकरू अनाथ होईल. सुनबाई दादा 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 झाला न्याय. परिणीनंच न्याय दिला. खरं कोण आणि खोटं कोण आहे ना सगळ्यांना कळलं. तेजू तू परीक्षा दिलीस आणि त्यात पास बी झालीस. आता इथलं कोण बी बोलणार नाही तो. चल येत चला बोलून. तू चल माझ्या बरोबर. झालं समाधान. हौस भागली तुझी. काय मिळालं रे तुला? स्वतःच्याच बायकोवर असले घाणेरडे आरोप करून काय मिळालं तुला? एवढ्या खालच्या पातळीला उतरलास तू. लाज कशी वाटली नाही? बघ आई, माझ्याकडे पुरावे होते. पुरावे? कसले पुरावे? कुठल्या जगात वावरतोयस? इथं रोज हजारो पोरी हजारो पोरांशी बोलतात. एखादी पोरगी एखाद्या पोराशी बोलताना दिसली म्हणजे त्यांच्यात तसलंच काहीतरी आहे असं म्हणणार आहेस काय तू? चूक त्या पोरींची नाही, तुझ्यासारख्या घाणेरड्या विचाराच्या माणसांची आहे.
तुला काय आज ओळखत नाही मी शत्रू? खरं सांग, हे सगळं तू मुद्दाम केलंस ना? तेजूला बदनाम करण्यासाठी? तेजूचे आणि त्या माणसाचे फोटो तूच काढलेस, खरं सांग. कसं आहे माहितीये का शत्रू, माणसाला जेव्हा कळतं की आपण आता हारायला लागलोय तेव्हा तो अशी दुसऱ्याची बदनामी करत सुटतो. पण तू तर स्वतःच्याच बायकोची छी! लाज वाटते मला तुला स्वतःचा मुलगा बनवून घेण्याची. तू माझी आई आहे का तिची आहे ग? अरे कधीतरी स्वतःच्या पोराच्या बाजूनी पण बोला ना. बोला. आज माझं माकड झालं तेव्हा कुठं होतीस तू? माकड माकड तर तू करून घेतलंय स्वतःच. हे जे काही घडलंय ना ते तुझ्यामुळे घडलंय. घरात एवढी सोन्याच्या गुणाची बायको आहे, पण तू त्या बाहेरच्या बाईकडे गेलास. एक डाव तेजूनं माफ बी केलं होतं तुला, तरी मी पुन्हा तू तीच वाट धरलीस. आणि जेव्हा स्वतःच पितळ उघडं पडायला लागलं का नाही, तेव्हा खुशाल तेजूची बदनामी करून मोकळा झालास. चोराच्या उलट्या बोंबा. अरे त्या तेजूचं रोज पाय धुवून पाणी प्यायला पाहिजेस तू शत्रू. एवढी बदनामी केलीस तू तिची लोकांसमोर, पण त्या पोरीनं तुझ्या विरोधात एक शब्द बी बोलला नाही, तोंड बी उघडलं नाही तिनं. तोंड नाही उघडलं. तोंड नाही उघडलं तर उपकार नाही केले माझ्यावरती. तिच्याकडे एक पण पुरावा नाही ना, म्हणून गप येते. तुझा तर आता राग बी येणं झालाय शत्रू. कीव करावीशी वाटायला लागले मला तुझी कीव. झाले जे व्हायचं ते झाले. इथला तमाशा संपला. चला घराकडे चला आता. सुनबाई कुठे ते बघा. मालक अहो, एवढं समजा झाल्यावर बी ती आपल्या बरोबर कशी येईल घरला? तुम्हाला काय नुसतं खायला घरात ठेवलंय का? तुमच्या भाषेत समजावा तिला म्हणा नवरा ऐकतली गैरसमज होते, मिटलं भांड, विसरून जा म्हणा आणि घरी चल. हा आता तिला माहेरी पाठवलं तर ते सगळ्यांसमोर घराण्याच्या आबरूचे दिंडोळे निघतील. माफ करा मालक, पण तिच्यावर आळ घेताना कुठं गेलती हो आपल्या घराण्याची आबरू? तवा बी ती आपल्या घरची सून होतीच ना. आणि हे बघा, शत्रूंनी जी काय केलंय ती चुकीचंच आहे हे तुम्हाला चांगलंच ठाव आहे. आणि तेजू निर्दोष आहे ही बी तुम्हाला चांगलंच ठाव आहे. तरी बी आपण तिला परीक्षा द्यायला लावली. हवं असं समद्यांच्या समोर तिला खोटं पाडून काय मिळणार होतं आपल्याला मालक? आम्हाला अक्कल शिकवत आहे. तुमची जागा आहे ना हिथं चपले खाली, तिथंच राहायचं. उगा डोक्यावर बसायला जायचं नाही. आणि हो, तुमची जागा कुठे याची आम्हाला रोज आठवण करायला लावू नका बा. कोणाचं असं केलं ना. डॅडी जावई बापू, काय करताय? आवरा स्वतःला. काय झालंय ते ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ? काय ऐकून घेऊ? तिनं सगळं आयुष्य तुमच्या नावावर केलं, तिच्यावरच हात उचलला तुम्ही. तिच्यावरच हात उचलला. ती बी देवीच्या दारात. अहो, लाज कशी वाटत नाही तुम्हाला? तिनं 24 तास तुमची सेवा केली
आणि तिच्याबरोबरच असं वागला तुम्ही, तिच्याबरोबरच असं वागलात. ती तुमची बायको आहे म्हणून कसं बी वागाल का? सूर्या, तुमची हिंमत कशी झाली तिला हात लावायची? हिंमत कशी झाली? हे मुद्दाम नाही केलेलं आहे, हे चुकून घडलंय. तुम्हाला माहिती आहे मी आता काय बघितलं डॅडी? मी तुम्हाला चापकानं पुरून काढतो आणि माझं पण मी तेच करायला सांगते आता. पण काय करणार? तुम्ही माझ्यासाठी देव आहे ना. देवावर भक्त किती बी चिडला तरी तो हात उचलू शकत नाही म्हणून माझी मूठ झाकलेली आहे. जावई बापू, हे मुद्दाम नाही केलं आम्ही, ते चुकून झालं वा. चुकून? हो, 4 चौघात घरातल्या लक्ष्मीचा अपमान केलाय तुम्ही. तुम्ही चुकून झालं म्हणताय? हो, तुम्ही काय केलं तुम्हाला तरी कळतंय का डॅडी? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती डॅडी. ए याच्यातला दानव जणू आमच्यात शिरला होता. या आमच्या चिरंजीवच्या अशा वागण्या पाहिजे आमचं डोकाच फिरलं होतं. आम्ही काय वागतोय, काय करतोय, काय आम्हाला कळना झालं होतं. हो, कसं शक्य आहे डॅडी? इथल्या सगळ्या माणसांना कळत होतं तुम्ही काय वागताय ते. आज तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर इथंच मुर्दा पाडला असता त्याचा. बाईवर हात उचलला तर हे सूर्या त्या माणसाचं काय करू शकतो ना सगळ्यांना दाखवून दिलं असतं मी. हो, जरा बघा तिच्याकडे. एवढं होऊन सुद्धा तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी जरा सुद्धा राग नाही. तुम्ही काय केलं? ती तुमची बायको नसून कुणीतरी आश्रित असल्यासारखं वागलात. या देवळाच्या गाभाऱ्यात जी आहे तिनेच दिलेल्या या पुरुषपणाचा माज तुम्ही तिच्यावरच दाखवलात. तुमच्याकडनं हे चुकून नाही झालं डॅडी. आज देवीच्या दरबारात तुम्हाला अजिबात माफी नाही, अजिबात नाही.